तर काँग्रेस आमदारच दुबार मतदार, भाजपनं भांडाफोड केलाय। राहुलना विचारले सवाल, आमदार असलम शेख यांचे मतदार यादीत 2 वेळा नाव आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी या प्रकरणाचा खुलासा केलेला आहे। भाजपनं प्रकरणाचा भांडाफोड करत राहुल यांना सवाल विचारलेले आहेत। तर काँग्रेसचेच लोक दुबार मतदार असल्याचं भाजपनं म्हटलेलं आहे। असलम शेख यांचा हा फोटो आणि त्यांचं दोनदा यादीत नाव असल्याचं अमित साटम यांनी दाखवलेलं आहे। ही मतदार यादी आपण पाहतोय, अशीच मतदार यादी राहुल गांधींनी दाखवली होती आणि भाजपचं त्यावर प्रत्युत्तर आहे। असलम शेख यांचं 2 वेळा नाव असलेली ही यादी अमित साटम यांनी दाखवलेली आहे। त्यामुळे दुबार मतदानावर आरोप करणारा काँग्रेस यांचाच दुबार मतदार आहे, दुबार मतदान करताय असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। अमित साटम यांनी पुरावा दाखवलेला आहे आणि राहुल गांधी जे वारंवार या मतदार याद्यांवर प्रश्न उपस्थित करतायत त्यांनाच साटम यांनी प्रश्न विचारलेला आहे। तर हे यादी आपण पाहतो, एका ठिकाणी असलम शेख यांचं वय 50 दाखवण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 54 इतकं वय त्यांचं दाखवण्यात आलेलं आहे। एका ठिकाणी असलम रमजान अली शेख असं नाव आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मोहम्मद रमजान शेख, असलम शेख असं नाव यादीत दिसतंय। तर ही यादी समोर आलेली आहे, अमित साटम यांनी ही यादी समोर आणलेली आहे आणि काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपांवर प्रश्न विचारत आता यावर उत्तर द्या असं अमित साटम यांनी म्हटलेलं आहे।